श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला, फायनली मी लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेली आहे. तर लग्न आहे पारनेरमध्ये आणि गेल्या गेल्या पाहिलं तर इथं नवरदेव मस्त पारण्या निघाला होता, डीजे चालू होता आणि नवरदेवाच्या कलावऱ्या आणि कलवरे मस्त डीजेच्या गाण्यावरती डान्स करत होते. त्याच्यानंतर माझे गेले गेल्या गेटवर माझे पप्पा माझी वाट पाहत होते. पप्पांबरोबर इथं भेट झाली. त्याच्यानंतर आतमध्ये गेले आणि आता नवरदेव पारण्या निघाला होत्या त्या टायमिंगला गेलो होतो, त्याच्यामुळे जरा वेळातच अक्षतांची वाटप झाली. तर अक्षता वगैरे घेतल्या आणि मग लगेच नवरदेव आणि नवरीची मस्त रथात बसून ग्रँड अशी एंट्री झाली बघा. आता आता एंट्री झाली म्हटलं लगेचच लग्न लागेल, पण कसलं काय, जवळजवळ 1 ते 1.5 तास भाषणं चालू होती. 1चं लग्न जवळजवळ 1:15 वाजता लागलं बरं का. त्याच्यानंतर सगळेजण पळाले जेवणाच्या हॉलकडे. म्हटलं जाऊ दे, एवढ्या गर्दीत काय आपल्याला जायचं नाही, नंतर निवांत जेवण करायला जाऊ, तोपर्यंत पाहुण्यांच्या भेटीगाठी घेऊ. आता तुम्हाला सांगू का, माहेरच्याच नात्यामध्ये मला दिल्यामुळे ना असं होतं की लग्न, आता मी या लग्नाला आले होते नंदेच्या चुलत भाच्याचं लग्न होतं म्हणून, पण या लग्नात माझे जवळजवळ 75 नाही तर जवळजवळ 99% नातेवाईक माझे माहेरचे भेटले होते. फक्त ननंद आणि नवरा हेच फक्त सासरचे नातेवाईक होते या लग्नात, नाही तर सगळेजण माझे माहेरचे नातेवाईक भेटले. खूप वर्षानंतर बरं वाटलं. सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर जेवणाच्या हॉलकडे गेलो तर मस्त जेवण एन्जॉय केलं. आता लग्नाला गेले आणि जेवण केलं नाही असं होत नाही, कारण लग्नाच्या पंक्तीत बसून मला जेवायला पहिल्यापासूनच आवडतं बरं का, अगदी लहान असल्यापासून. अहो म्हणत होते खूप वेळ होईल, जाऊ दे आपण जाता आता बाहेरच जेवण करू चल, पण मी म्हटलं नाही, लग्नाला आल्यावर लग्नात जेवायचंच असतं, मी जेवणारच आहे, तुम्ही नका जेवू. मग आम्ही सगळेच इथं जेवण करायला गेलो. आता जाता जाता मला माहेरी पण जायचं होतं. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.